नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 152, 31 मे. क्वीन ऑफ टेम्पल. पुण्यश्लोक अहिल्यादेवींना कोटी कोटी प्रणाम. खानदेश, विदर्भ, माळव्याचे राजे मल्हारराव होळकर पेशव्यांना भेटून नगर प्रांतातून चालले असताना ही छोटी चुणचुणीत निधड्या छातीची अहिल्या त्यांच्या दृष्टीस पडते आणि लगोलग आपला पुत्र खंडेरावासाठी ते माणकोजी शिंद्यांकडं तिला मागणी घालतात आणि सून करतात. ह्या हुशार मुलीला चूल आणि मूलमध्ये गुंतवून ठेवायचे नाही हा त्यांचा पक्का मानस असतो. त्यामुळं घरातील इतर स्त्रिया त्यांच्याशी त्यांना वाकडेपणा घ्यावा लागतो, पण ते हिला आपल्या मुलाबरोबर सर्व शिक्षण द्यायला सुरुवात करतात. प्रचंड बुद्धिमत्ता, कुशाग्र बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि भराभर सर्व शिक्षण त्यामुळे ती आत्मसात करते. तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, ढाल करणे, तोफा बनवणे, धनुष्यबाण चालवणे, बाण भात्यात भरणे, गनिमी कावा करणे, लोकांची पारख करणे, जोडीला व्यवहार कुशलतेसाठी कर आकारणी, वसुली, त्याचे हिशोब ठेवणे, राज्य करताना नाते गोतेमध्ये येऊ द्यायचे नाही, सगळ्या गोष्टीत ते अहिल्याला तरबेज करतात आणि ती तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त हुशारीने सगळ्यात तयार होती. ह्याचा मल्हाररावांना फार आनंद असतो. सतत सासरे व नवरा हे दोघे महिनोन्महिने मोहिमांवर असायचे. ते असल्यावर अहिल्या कुशलपणे आणि कर्तव्यदक्षपणे राज्य चालवत असे आणि तिने तसे चालवावे हा मल्हाररावांचा आग्रह असे. तसेच मालेराव आणि मुक्ता ह्या दोन अपत्यामुळे संसारातही त्या गुरफटलेल्या असत. एकदा 12 महिन्याच्या तनखा घेऊन पती खंडेराव युद्धाला जातात, पण युद्ध तर 1.5-2 महिन्याच्या आत आटोपतं, परत येतात आणि इकडे त्यांचा तनखा संपून परत आल्यावर ते अहिल्याकडे पैशाची मागणी करतात. पण त्या म्हणतात की पहिला पैसा दिलेला तुम्ही वर्षाचा पैसा दिला होता, त्याचा हिशोब द्या, आवाज तो पैसा जास्त मिळणार नाही. खंडेराव खूप चिडतात, रागावतात. ते म्हणतात की मी उद्याचा राजा आहे आणि त्या हातातल्या हिशोबाच्या वह्या घेऊन त्या फेकून देतात. मग संस्थांचा तुम्ही अपमान केला आहे म्हणून इतक्या ह्या अहिल्यादेवी चिडतात आणि त्या म्हणतात तुम्ही उद्याचे राजे, पण माझं धोरण हे आजच्या व्यवहारात धरून आहे, मी ह्याच्यात कुठंही म्हणजे फेरबदल होऊ देणार नाही आणि हा तुम्ही संस्थांचा अपमान केला आहे, वह्या फेकल्या आहेत हा, म्हणून तिथल्या तिथं 25 सुवर्णमुद्रांचा तातडीने दंड आकारते आणि फरमान काढते की हा वसूल करून घ्या आणि मगच मला भेटायला या, असं आपल्या त्या दिवाणजींना सांगते. अशा या वैयक्तिक आयुष्यात अतिशय कडक असल्या तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र प्रेमळ आणि पतिपरायण होत्या. कुंभेरीच्या किल्ल्याचा वेढा द्यायला गेल्यावर खंडेराव अति लहान वयातच तोफेच्या तोंडी मारले जातात. अनावर दुःखावेग आवरून अहिल्यादेवी सती जायला तयार होतात. ही बातमी युद्धातच असणाऱ्या मल्हाररावांना कळते. ते हवालदिल होतात आणि परत येऊन जाब विचारतात की आम्ही मुलगा तर गमावलेलाच आहे, पण आता मुलासारखेच शिक्षण देण्यात आम्ही तुम्हाला कुठे कमी पडलो का? कारण अहिल्याबाईंना ते म्हणतात, सुनबाई, चंद्रसूर्य असेपर्यंत होळकरांचे नाव कसे टिकेल हे तुम्ही पाहाल असं आम्हाला वाटत होतं. ही सतीची पद्धत बंद करा ना, ही अयोग्य आहे. आणि ह्या शब्दाला सासऱ्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी सती जायचा बेत रद्द केला. मल्हाररावापुढं अफगाण्यांशी लढताना अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर लढत असतात अफगाणी लोकांशीच, पण पानिपतमध्ये, आणि त्यावेळेस हे मराठे खूप लोक मारले जातात. ते शहीद झालेले बघून हवालदिल होतात आणि चक्क पहिल्यांदा ते पळ काढतात. पण ही बोच मात्र त्यांच्या अंतापर्यंत राहते, कारण आयुष्यभर सलतं की मी पळून आलो, मला पळून यावं लागलं, माझं सैन्य मारलं गेलं. आणि ते मालोजीला गादीवर बसवून म्हणजे नातवाला स्वतःच म्हणजे सांगतात की वेळ पडली तर मालोजीला गादीवर बसवून राज्य कर असं अहिल्याला सांगतात. खूप तुला आशीर्वाद आहेत म्हणतात आणि नाव मोठं कर, पुन्हा आशीर्वाद देत ते देह सोडतात. आणि हे मालोजी राजे जेमतेम वर्षभर गादीवर बसल्याचं निमित्त होतं, कारण ते राजे म्हणताच येत नाहीत. इतक्या कमी वेळात लहान वयाचा 21शीचा मुलगा गादीवर बसतो आणि त्या तडकाफडकी
ते ताप येऊन ते त्याच्यात जातात आणि पुन्हा संपूर्ण गादी अहिल्याला सांभाळावी लागते. ती लगोलग हे मोठं राज्य आणि ह्या राज्यावर जर कब्जा करायला येईल तर खूप चांगलं होईल म्हणून राघोबा पेशवे त्यांना हा चंद्रचूड फितूर झालेला असतो आणि तो म्हणतो की तुम्ही लवकर ह्याच्यावर स्वारी करा आणि आमचं राज्य बळकवा. आणि त्यामुळं ते काय करतात, मोठी फौज घेऊन येतात. अजून दुःख ओलं असतानाच, अजून 14 गोड तोंड झालेलं नसताना हिनी महिलांची फौज सहज म्हणून तयार केलेली असते. भराभर तिने एक इतकं शिप्रेच्या काठी पोचलेल्या राघोबादादांना उत्तम पत्र पाठवलं आहे आणि त्यात त्यांनी निष्णाततेने अतिशय कुशलपणे धोरणीपणाने पत्र टाकलं आणि सांगितलं की मी हारले तर माझं काय असं होणार नाही आहे. एक तर नवरा गेला, सासरा गेला, मुलगा गेला आणि एक स्त्री राज्य करते, ती हारली, ठीक आहे म्हणून समाज हसणार नाही आहे, पण तुम्ही हारलात तर, कारण ही भूमी माझी आहे, इथं सशक्त सैन्य आमचं आहे आणि आजपर्यंत आम्ही पानिपत सोडलं तर कुठंही हारलेलो नाही आहे. हा नुसता दम भरल्यावर राघोबा पेशवे ते खूप हवालदिल होतात आणि सगळं सैन्य त्यांना जाऊ जाऊ म्हणत असतं, पण ते म्हणतात नाही आता नाही स्वारी करायची, गप्पा बसा. आणि ते उलट टपाल टाकतात की आम्ही मालोजी राजे गेलो म्हणून दुःख निवारणाला आलो आहे, समाचाराला आलो आहे. मग तर ती राणी पुन्हा उलट निरोप पाठवती, तर मग गुपचूप एकटे या, समाचारालाच आला असाल तर सैन्य तिथेच ठेवा किंबहुना परत पाठवा. आणि ते तसं करतात. ते एकटे येऊन तोंड लपवत पळत निघून जातात. पण अहिल्यादेवींची ही मुत्सद्दीगिरी, बुद्धिचातुर्य याचा सर्वत्र बोलबाला होतो. त्यांचा राजकारणात दबदबा वाढतो. प्रजा तर अतीव खुश होते. एकामागून एक अशा धक्क्याने प्रचंड विरक्ती मात्र त्यांना आलेली असते. त्या असतानाच शिवभक्त असतात. मल्हाररावांचे मानसपुत्र तुकोबा यांना ते म्हणतात की हा इंदोरचा राजवाडा, माझे सासरे, नवरा, मुलं यांची आठवणी खूप आहेत, मला आता इथं राहवत नाही, तर हा राजवाडा तुम्ही सांभाळा, मी सर्व राज्य महिष्मतीला राहून सांभाळते, रोजच्या रोज माणूस येईल जाईल, काय असेल तो विशेष मला संदेश पाठवा आणि त्याप्रमाणे करू. असं देऊन तो राजवाडा त्यांच्या ताब्यात देते आणि नर्मदा काठी महिष्मतीला राहून राज्य चालवू लागते. आणि जाताना हातात फक्त एक शिवलिंग घेऊन त्या इंदोर सोडतात. धन्य सत्यनिष्ठा आणि धन्य कर्तव्य कठोरता. नमस्कार.